जय श्री कृष्ण भगवान की जय, द्वारकाधीश भगवान की जय, राधे माते की जय। देवा विठ्ठला पांडुरंगा, माय बाप दय मा सागर देव कृपा सुंदर रुक्मिणी देवी माते की जय। तिन्ही जगाची स्वामिनी जननी देवी माते की जय। जगद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर माऊली की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। ओम नमः शिवाय। जय शंकर भोलेनाथ भगवान की जय। पार्वती देवी माते, भवानी देवी माते, अम्बे माते की जय। आई महालक्ष्मी देवी माते, माँ सरस्वती देवी माते, महाकाली देवी माते, विष्णुप्रिय लक्ष्मी देवी माते की जय। या यम मेघाण्यांची माते, कुलस्वामिनी सालबाई माते, पालेश्री माते, गाव देवी माते, वाघजाई माते की जय। राम कृष्ण हरी पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। तुम्ही दीन होऊन रडून रडून देवाला हाक माराल तर तो प्रकट होईल व अभयदान देईल। भगवंताने गोपींना वचन दिले की मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही। वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति। गोपी गीत दशम स्कंदाच्या 31व्या अध्यायाला गोपी गीत म्हणतात। यात निरनिराळ्या 19 गोपींनी गीत गायले आहे। या गोपींचे प्रकार वल्लभाचार्य महाप्रभूने दाखविले आहेत। पहिला श्लोक म्हणणारी गोपी सात्विक राजसी होती म्हणून तिने प्रभूची प्रशंसा केली आहे। दुसरा श्लोक म्हणणारी गोपी सात्विक तामसी होती म्हणून तिने कृष्णाला टोमणा मारला। एक श्लोक तामस गोपीने म्हटला, त्यात तिने कृष्णाला निष्ठुर म्हटले। सात्विक गोपीने भगवंताचे उपकार स्मरले आहेत। चौथी गोपी श्रुतिरूपा निर्गुण होती म्हणून ती म्हणाली, आपण तर सर्व देहधाऱ्यांच्या हृदयात राहणारे साक्षी आहात, अंतर्यामी आहात। पाचव्या श्लोकात अनन्यपूर्वा सात्विक गोपीने भगवंताकडे कृपा मागितली, आपला हात आमच्या मस्तकावर ठेवा म्हणून म्हटले। सहाव्या श्लोकात अनन्यपूर्वा सात्विक तामसी गोपीने कृष्णावर आपला अधिकार दाखवून धीटपणे प्रार्थना केली। गोपी गीताचा उपसंहार करताना महाप्रभू वल्लभाचार्यांनी शुभदिनीत म्हटले आहे, नहीं साधन संपत्त्या हरिष्ठ्युशक्ती कश्यचित भक्ताना दैन्य मेवैक हरितोषण साधनम। भगवंत साधन संपत्तीने संतुष्ट होत नसतात। भक्तांची एकमेव दीनताच असे साधन आहे की जे त्याला प्रसन्न करू शकते। गायन व प्रलाप निष्फळ ठरले तेव्हा गोपींमध्ये दैन्यभाव जागला व त्या रडू लागल्या। गोपी गीत ऐकून श्रीकृष्ण तेथे प्रत्यक्ष उपस्थित झाले होते म्हणून काही वैष्णव या गोपी गीताचा पाठ करीत असतात, पण काही संप्रदायांना अनुसरून भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर गोपी गीतांचे गायन करणे निषिद्ध आहे। गोपी गीत विरह गीत आहे, मिलन गीत नाही। गोपींनी कृष्णाला कपटी म्हटले होते, आम्ही असे म्हणू नये। भगवंताला दया आली नाही व ते प्रकट झाले नाही तेव्हा गोपींचे प्राण तडफडू लागले। लोक लज्जा सोडून त्या रडत रडत हाक मारू लागल्या, हे गोविंद, हे दामोदर, हे माधव। परमेश्वराला पूर्ण प्रेम हवे असते, वेडे झाल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही। कामांध कामामागे, धनांध धनामागे आणि भक्त देवामागे पागल होतो। जोपर्यंत जीवाला संसारातील जड पदार्थ आवडतात तोपर्यंत ईश्वराला त्याची दया येत नसते। परमेश्वराला प्रसन्न करण्याचे साधन हेच आहे की जीव व्याकुळतेने भगवंतासाठी एकांतात अश्रू ढाळत राहील। कृष्ण प्रगट झाले तेव्हा सर्वांना आनंद झाला। काही लोक प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करतात आणि काही असे म्हणतात की ते कुणावरही प्रेम करीत नाहीत। प्रेम देणाऱ्यावर प्रेम करणारा स्वार्थी होय। बालक भलेही प्रेम न करो
पण माता पिता तर त्याच्यावर प्रेम करतातच. अवधूत कोटीतील महात्मे सतत ब्रह्माकार वृत्ती ठेवतात, म्हणून ते ईश्वराशिवाय दुसऱ्या कुणावरही प्रेम करीत नसतात. गोपींनी विचारले, कृष्णा, या 3 प्रकारांतील कोणत्या प्रकारचा प्रेमी तू आहेस? कृष्ण, सख्यानो, मी या 3ही प्रकारच्या पलीकडला आहे. तुमचे प्रेम मी समजतो. माझ्या वियोगाने तुम्हाला दुःख तर झालेच, पण विशिष्ट योगाच्या दानासाठी मी हा वियोग दिला होता. संयोगा अवस्थेपेक्षा विरहा अवस्थेत प्रेमपात्राशी अधिक तादाम्य होता येत असते, म्हणून वियोगालाही एक प्रकारचे विशिष्ट योग म्हटले आहे. या योगाचे दान करण्यासाठीच श्रीकृष्ण अदृश्य झाले होते आणि या प्रकाराने गोपींना अधिक जवळ केले होते. या योगात गोपी अशा तल्लीन झाल्या होत्या की विरहा अवस्थेतही अंतरंगात त्या संयोगाचा अनुभव घेत होत्या. या वियोगात तुमच्यापेक्षा मलाच अधिक व्यथित व्हावे लागले. तुम्ही सर्व एकमेकींचे सात्वन करीत होतात. व्याकुळ ललितेचे विशाखा सात्वन करीत होती, तर विशाखाचे चंद्रावली. पण इकडे मी एकटाच रडत होतो. माझे सात्वन करणारा दुसरा कुणीही नव्हता. राम कृष्ण हरी पांडुरंग हरी. माझे सात्वन करणारा दुसरा कोणीही नव्हता. सख्यानो, तुम्ही माझ्याच आहात, पण तुम्हाला अभिमान झाला होता. त्या अभिमानाला नष्ट करून तुमचे मन माझ्यात केंद्रित करण्यासाठीच तुम्हाला विरहा अग्नीत जळावे लागले. माझ्याबद्दल कुभाव ठेवू नका. देवांचे आयुष्य घेऊनही मी तुमची सेवा करू लागलो, तरी तुमच्या प्रेमाचे ऋण मी फेडू शकणार नाही. आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. जीव मात्र गोपी होत जीव विशुद्ध होऊन नम्रतापूर्वक प्रभूजवळ गेला तर ते अवश्य दर्शन देतील. कृष्ण म्हणतात, मी तर तुमचा जन्मजन्मांतरीचा ऋणी आहे. मी तुम्हा सर्वांच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाही. माझ्या सख्यानो, तुम्ही माझ्यासाठी प्रपंचाच्या बेड्या तटातट तोडून टाकल्या आहेत. योगीजनही त्या सहजासहजी तोडू शकत नाही. आपले हे मिलन सर्वथा निर्मळ व निर्दोष आहे. जरी मी अमर होऊन अविनाशी देहाने अनंत काळापर्यंत तुमची सेवा, प्रेम, त्याग यांचे ऋण फेडण्याचे प्रयत्न करू लागलो, तरी ते फिटू शकणार नाही. तुम्ही मनात आणले तर आपल्या सौम्य स्वभावानेच मला ऋणमुक्त करू शकाल. न परायेहम न निरविवद्यम संयुजा स्वसाद्युकृत्यम विबुधायुषापीव या मा भजन दुर्जगेयशृंखला संउष्य तद्व प्रतियातु साधुना. भागवत 10:32-22. भगवंत राम अवतारात हनुमंताचे ऋणी राहिले, तर कृष्ण अवतारात गोपींचे ऋणी राहिले. श्रीरामाने हनुमंताला म्हटले होते, प्रति उपकार करऊ का ते तोरा, सन्मुख होईन सकत मनमोरा. भगवंताला आपले ऋणी बनवून ठेवा. त्यांच्याकडे तुम्ही काही पण मागू नका, म्हणजे मग ते तुमचे ऋणी राहतील. भगवान श्रीकृष्ण गोपींचे ऋणी आहेत, म्हणूनच ते वृंदावन सोडून इतरत्र कुठेही जाऊ शकत नाही.
वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति. द्वारकेतील लीलेत मर्यादा आहे. द्वारकेतील लीलेत मर्यादा आहे, तर गोकुळातील लीलेत प्रेम आहे. श्रीकृष्ण रस स्वरूप आहे. हे मिलन पंचभौतिक जड शरीरांचे नव्हते, कारण ते शरीर तर विरहाग्नीत जळून भस्म झाले होते. हे तर आत्म्याचे रसात्मकाशी ऐक्य होते. गोपी ईश्वराच्या भेटीसाठी तडफडत होत्या. वियोगात प्राण तळमळतात, तेव्हा कुठे ईश्वर प्राप्ती होते. ईश्वराचा वियोग आज सर्वात मोठा रोग होय. श्रीकृष्णाचा विरह हेच कठीणतम दुःख होय. प्रभूच्या विरहात सुद्धा प्रपंचात रंगून जाण्यासारखे अन्य कोणते महापाप आहे का? नरकातील किडे नरकातच आनंदाचा अनुभव घेतात. जीवाची ही अशीच दशा आहे. त्याला विषयांतच सुख आढळून येते. जीव भोगी आहे, म्हणून तो सदा रोगी व म्हणून दुःखी असतो. जीव जोपर्यंत ईश्वराला भेटण्यासाठी आतुर होत नाही, तोपर्यंत ईश्वराची भेट होत नाही. रास क्रीडेत अद्वैत आहे. योगाचा अर्थ आहे जीव आणि ईश्वराचा अर्थ आहे संयोग. रास क्रीडा महायोग होय. विरहाग्नीत गोपींची पंचमहाभौतिक शरीरे जळून भस्म झाली. त्या रसस्वरूप प्रभूचे चिंतन करीत होत्या. असे झाले म्हणजेच भगवंताशी ऐक्य होते. शरीर मलिन झाले म्हणून ते जळाल्याशिवाय त्याचे देवाशी ऐक्य होत नाही. सतत भजन करीत गेल्याने शरीर दिव्य होते. सतत भजन करीत गेल्याने शरीर दिव्य होते आणि त्यांना भगवत प्राप्ती होऊ शकते. या लीलेत प्रेम आहे, मोह नाही. प्रेम अंतरंगात असते, तर मोह बहिरंगात असतो. प्रेमाला त्यागाची अपेक्षा आहे, मोहाला उपभोगाची. प्रेम विरहात पुष्ट होते व मोह संयोगात पुष्ट होतो. वियोगात प्रेमपात्राचे सतत स्मरण असते. वियोगात प्रेमपात्राचे सतत स्मरण असते. वियोग एक प्रकारचा योगच आहे. श्रीकृष्णाने या विशिष्ट योगाचेच दान गोपींना दिले. रास क्रीडेत लौकिक कामचेष्टा नव्हत्या. भागवताची कथा सांगणारे श्री शुकाचार्य ब्रह्मनिष्ठ महामुनी आहेत. ते लौकिक कामाची वार्ता सांगूच शकत नाहीत. भागवताचा श्रोता होता परीक्षिती, जो मृत्यूच्या किनारी बसून कथा श्रवण करीत होता. त्यालाही कामोपभोगाच्या गोष्टी ऐकण्याचे काही प्रयोजन नव्हते. मरण जवळ आलेल्या व्यक्तीला कामोपभोगाच्या गोष्टींची काय गरज? रास क्रीडेत श्रीकृष्ण आणि गोपी यांचे ऐहिक मिलन नव्हते. गोपींचे पंचभौतिक देह तर त्यांच्या घरात होते. येथे तर त्यांचे सूक्ष्म देहांचे मिलन होते, आत्ममिलन होते. स्वान स्वान दारान स्वपार्श्वस्थान मन्यमान व्रजौकस खलु कृष्णायन असूयन. भागवत 10:38. भागवत 10:33-38. हे राजा, भगवंताच्या मायेने मोहित झालेले व्रजवासी गवळे आपापल्या पत्नी आपल्या जवळच आहेत असे मानून कृष्णाकडे दोष दृष्टीने बघत नसत. त्यांनाही आज श्रीकृष्णाबद्दल असूया उत्पन्न झाली. ह्या लीलेत गोपींच्या सूक्ष्म आध्यात्मिक शरीराचे ईश्वराशी मिलन होते. सूक्ष्म शरीर 17 तत्वांचे बनले आहे. 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी ही सर्व मिळून 14 तत्वे होतात. जेव्हा मन मरते तेव्हा सूक्ष्म शरीरही मरते आणि मग भक्तिरस मिळतो. शुकाचार्यांनी स्पष्ट म्हटले आहे की भौतिक देहाच्या विलयानंतरच गोपींना रासलीलेचा लाभ मिळाला होता. हे तर जीवाचे परमात्म्याशी झालेले मिलन होते. गोपींना लावलेली विशेषणे तर पहा. व्रज स्त्रिय कृष्ण गृहीत मानसा. येथे मन शब्दाचा प्रयोग केला आहे, शरीर शब्दाचा नव्हे. येथे मन शब्दाचा प्रयोग केला आहे, शरीर शब्दाचा नव्हे. श्रीकृष्णाने ज्यांचे मन हरण केले आहे त्या होत गोपी. या रास लीलेचे चिंतन केल्याने
काम विकार नष्ट होतो. भागवताच्या 10व्या स्कंदात 33व्या अध्यायाचा 40वा श्लोक पहा. भक्तिं परां भगवती प्रतिलभ्य कामं आद्रोगामाश्व पहिनोत्य चिरेन धीर. भागवत 10:33-40. व्रजवासी स्त्रियांनी भगवंताबरोबर केलेली क्रीडा, रासक्रीडा जो मनुष्य श्रद्धापूर्वक ऐकतो व तिचे वर्णन करतो त्याला भगवंताच्या परमभक्तीचा लाभ होऊन हृदयातील रोगरूप कामदेवापासून तो मुक्त होतो. आरंभीच गोपी म्हणाल्या होत्या की आम्ही सर्व विषयांचा त्याग केला आहे. इतकेच नव्हे तर आम्ही आमच्या स्त्रीत्वाचाही त्याग केला आहे. शेवटी त्याच म्हणतात की आमच्या हृदयात काही मालिन्य कामविकार उरला असेल तर तो नष्ट कर. गोपींची कामविषयक वचने काही लोकांना गोंधळात टाकतात, पण त्यांची प्रारंभीची व शेवटची विधाने ही लक्षात घेतली पाहिजे. रासलीलेचे श्रद्धापूर्वक श्रवण आणि वर्णन केल्याने भगवंताच्या चरणी पराभक्ती प्राप्त होते आणि लवकरात लवकर तो हृदयरोगरूप कामविकारांपासून मुक्त होतो. त्याचा कामविकार कायमचा नष्ट होतो. रासक्रीडेच्या पहिल्या अध्यायात परमात्म्याचे आत्म्याबरोबर रमण आहे. भागवतकारांना कल्पना होती की लोक अनेक शंका घेतील, म्हणून त्यांनी स्पष्टीकरण केले आहे. राजा परीक्षितीनेही काही प्रश्न विचारले होते. परीक्षितीने शुकाचार्यांना विचारले की गोपी तर कृष्णाला आपला प्रियतम मानित होत्या, त्यांच्यात ब्रह्मभाव नव्हता, अर्थात त्या प्राकृत गुणांत आसक्त होत्या. मग गुण प्रभावरूप अशा या संसारापासून त्यांची निवृत्ती कशी झाली? शुकाचार्य म्हणतात, ईश्वराचे चिंतन करीत करीत जीव स्वयं ईश्वर बनतो. शिशुपाल द्वेषभावाने कृष्णाचे अहर्निशी चिंतन करीत असे. प्राकृत शरीराचा त्याग केल्यानंतर तो सुद्धा देवाचा पार्षद झाला. मग गोपी कृष्णमय झाल्या यात काही आश्चर्य नाही. राजा रासक्रीडेत कृष्णाचे रमण गोपींच्या शरीराबरोबर नव्हते, तर पंचभौतिक शरीराने आपापल्या घरी होत्या. इथे तर परमात्म्याबरोबर गोपींचे आदिदैविक आध्यात्मिक स्वरूपाचे मिलन आहे. शरीर कुठेही असो, मिलन तर मनाशी व्हायचे आहे. शरीर कुठेही असो, गती तर मनाच्या भावनेची आहे. या विषयांसंबंधी वृत्त आणि अवृत्त नावाच्या दोन ब्राह्मणांची मोठी मार्मिक गोष्ट मी सांगितलीच आहे. 33व्या अध्यायात राजा परीक्षितीने एक आणखी प्रश्न विचारला आहे. पूर्ण काम असूनही कृष्णाने असे निंदनीय कृत्य कसे केले? शुकाचार्य, राजा, तुमच्या मनात अशी अमंगळ शंका कशी आली? हा काही स्त्री पुरुष संयोग नव्हता, जीव व ईश्वराचे ऐक्य होते. ही रासक्रीडा 6 महिने चालली होती. प्रत्यक्षात काय 6 महिने व्रत स्त्रिया आपल्या घराच्या बाहेर राहू शकत होत्या? याच गोष्टीवरून हे सिद्ध होते की जीवाचे प्रभूशी हे मिलन होते. प्रभूची लीला अगम्य आहे. ब्रह्माचा ब्रह्माशी विलासच रास होय. कृष्ण तर गोपींमध्येच नव्हे तर गोपींच्या पतींमध्ये आणि सर्व देहधाऱ्यां आत्मरूपाने विराजत आहे. तो तर ईश्वर आहे, सर्वांचा साक्षी व परमपती आहे. भगवान श्रीकृष्ण आत्मा आहे. राधा ही आत्माकार वृत्ती होय. गोपी आत्माभिमुख वृत्ती होय. लहान मूल निर्विकार भावाने आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाशी खेळत असते. याचप्रमाणे या लीलेत आत्म्याशी रमण आहे. या रासक्रीडेचे चिंतन मनन केल्याने बुद्धी स्थिर होते. बुद्धी तर चंचल आहे. 5 विषय त्या बुद्धीवर अधिकार चालू इच्छितात, पण ती तर एका परमेश्वरालाच अर्पण केली जावी. जीवाचा खरा पती ईश्वरच होय. गीतेत अर्जुनाला कृष्णाने म्हटले आहे, तू आपली बुद्धी मला अर्पण कर. काम अदृश्य आहे, त्याला मारायचे आहे, तो सर्वांना मारतो. लोभ क्रोध हे एकदा जाऊ शकतील,
पण अनेक अनर्थाची मूळ असलेला जो काम तो नष्ट होणे महाग कठीण होय. ज्याचा काम मेला त्याचा संसारही मरून जातो, तो मुक्त होऊन जातो. जर कामाला जिंकायचे असेल तर फक्त दूध भातच खा. रात्री कृष्णाची पूजा व रासक्रीडेचा पाठ करा. काम रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी फार त्रास देतो, म्हणून त्यावेळी मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचे स्मरण आणि पूजा कराल तर काम नष्ट होईल. कुण्या भक्ताने विचारले की श्रीकृष्णाने रात्री 12 वाजताच का जन्म घेतला? भगवंताने स्वतःच उत्तर दिले, जर माझा कोणी भक्त त्यावेळी मध्यरात्री माझी सेवा पूजा करील तर तो कामाचे अधीन न व्हावा. जीवाला कामापासून वाचविण्यासाठीच मी रात्री 12 वाजता जन्म घेतला. भागवत तर भवरोगाची औषधी आहे, पण सर्व व्रत नियमांचे विधियुक्त पालन व्हायला पाहिजे. महापुरुष वेदशास्त्रांचे उल्लंघन कधीही करीत नाही. स्वतः श्रीकृष्ण देखील ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी प्रात 4 वाजता अंथरुणाचा त्याग करीत असत. महाप्रभू वल्लभाचार्य नेहमी त्रिकाळ संध्या करीत असत. एकदा ते जगन्नाथाच्या मंदिरात गेले. एकादशीचे व्रत होते. प्रसाद मिळाला सुकडीचा, एक प्रकारचा लाडू. आता काय करावे? त्यांच्यापुढे कठीण प्रश्न पडला. प्रसाद खाल्ला तर एकादशीचे व्रत मोडते आणि न खाल्ला तर प्रभूच्या प्रसादाचा अपमान होतो. रात्री त्यांनी रात्रभर तो प्रसाद हातातच ठेवला व रात्रभर भजन करीत राहिले. द्वादशीची सकाळ उजाडली व त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला. विषयाक्रांत चिंता नाम नावेश सर्वता हरे. श्रीकृष्ण कसे निश्चयी होते हे आम्ही मागे विचारपूर्वक पाहिले आहे. तो गोकुळात असताना त्यांनी जोडे शिवलेले कपडे, अस्त्रशस्त्रांचा वापर व मुंडन कधी केले नाही. प्रभूची गोकुळ वृंदावनाची लीला अशा प्रकारची शुद्ध प्रेमाची आहे. वृंदावनात ते केवळ बासरी वाजवितात. ही बासरी शुद्ध प्रेमाचेच प्रतीक आहे. काही महात्मे रासक्रीडेपर्यंतच भागवत ऐकवितात. कारण हे की यानंतर मथुरेची रासलीला सुरू होते. तीत युद्ध, वध, विवाह इत्यादी घटना घडल्या आहेत. मथुरा व द्वारकेत श्रीकृष्ण सुरेल बासरी वाजवित नाही तर शंख फुंकतात. वेदांचे मंत्र वरवर भोगपर दिसत असले तरी त्यांचे तात्पर्य त्यातपर असून प्रभूशी तादात्म्य पावण्यासाठी त्यांची उत्पत्ती आहे. वेदांत अनुभवाचा विषय आहे, केवळ वाणी विलासाचा नव्हे. खिशातून 5 रुपयांची नोट हरवली तर परीक्षा होईल की तोंडाने वेदांत बडबडणारा खरा वेदांती आहे की नाही? त्या नोटेला काही किंमत नाही असे नाही, पण तीत आसक्त असणे काही योग्य नाही. वेदांताच्या सिद्धांताचा अनुभव काही सोपा नाही. गोपींनी तर भक्तीचा सरळ मार्ग दाखविला आहे. लोकांना प्रेमलक्षण भक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी कृष्ण अवतार आहे. दररोज रात्री या रास क्रीडेचे चिंतन करा. मोठमोठे महात्मे देखील कामनाशासाठी रात्री स्नान करून या रास पंचाध्यायीच पाठ करतात. ही लीला चिंतनीय आहे, अनुकरणीय नाही. या लीलेच्या द्वारेच भगवंताने कामाचा पराभव केला आहे. काम सर्वात मोठा हृदयरोग आहे. कामापासून क्रोधाचा जन्म होतो. काम नष्ट झाल्यावर कृष्ण जवळ येतील. जो वक्ता श्रोता या लीलेचे मनन करील त्याचा काम नष्ट होईल. विद्याधर सुदर्शनाची कथा.